यू. तर आज आपण कन्सायमेंट हा फायनान्शियल अकाउंटिंगमधला एक युनिट आहे तो आज बघणार आहोत. तर कन्सायमेंट म्हणजे काय? कन्सायमेंट म्हणजे थोडक्यात माल पाठवणे आणि तो माल कस्टमर्सला विकणे, अशा प्रकारे थोडक्यात याची टर्म आहे की जो मालाचा उत्पादक आहे, प्रोड्युसर आहे, आणि जो माल मार्केटमध्ये खरेदी करणारा कस्टमर्स आहे तिथपर्यंत माल पोहोचवणे आणि तो माल मार्केटमध्ये विकणे, अशा प्रकारे ह्या कन्सायमेंट संकल्पनेची व्याप्ती आहे. तर कन्सायमेंटमध्ये आज आपण प्रथम कन्सायमेंट म्हणजे काय, कन्सायमेंटचे महत्त्व काय, कन्सायमेंटमध्ये कोणत्या व्यक्ती असतात किंवा पार्टी असतात, किंवा कन्सायमेंटमध्ये जो माल विकला जातो तो कमिशन बेसिसनुसार विकला जातो आणि कमिशन दिल्यानंतर कन्सायमेंट करण्यासाठी किंवा ही कन्सायमेंट संकल्पना करत असताना ह्याच्यामध्ये जो काही खर्च येतो तो खर्चसुद्धा विचारात आपण बघायचा आहे. कन्सायमेंट आणि सेल्स या दोन संकल्पनेमध्ये काय फरक आहे तोही भाग आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तसेच कन्सायमेंट लॉस म्हणजे कन्सायमेंट करत असताना काही तोटेसुद्धा या ठिकाणी होतात, त्याचासुद्धा आपला अकाउंटिंगमध्ये विचार करावा लागेल. त्याच्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंट आणि कन्सायमेंटच्या मेथड्स ज्या आहेत त्या मेथड्स आपण या आज स्लाईड शोमध्ये बघणार आहोत. तर प्रथमतः आपण मिनिंग हा भाग बघूया की द प्रोड्युसर्स कॅनॉट रीच एव्हरीवेअर टू सेल देअर प्रोड्यूस. दे रीच देअर कस्टमर्स आय थ्रू द होलसेलर्स ऑर रिटेलर्स. म्हणजे जो माल उत्पादक करणारा उत्पादक आहे तो उत्पादक हा माल कुठेही विकू शकत नाही, किंवा त्याचा जो कस्टमर्स आहे त्या कस्टमर्सला जर माल विकायचा असेल तर तो होलसेलर किंवा रिटेलर यांच्या माध्यमातून तो विकत असतो. आणि दे आल्सो हायर अदर चॅनल्स फॉर डिस्ट्रीब्युटेड ऑफ गुड्स. म्हणजे अन्य काही जे चॅनल आहेत माल विकण्याचे त्या चॅनलद्वारे द गुड्स आर आल्सो मेड अवेलेबल डिफरंट प्लेस. म्हणजे ज्या ठिकाणी माल उपलब्ध आहे त्या ठिकाणी माल घेऊन तो एजंट अँड एजन्सीद्वारे मार्केटमध्ये विकला जातो. म्हणजे जनरली इट इज अ सीन दॅट ए प्रोड्युसर्स ऑर ए होलसेलर अपॉइंट्स एजंट ॲट डिफरंट मार्केट्स ऑर डिफरंट पार्ट्स ऑफ कंट्री टू सेल गुड्स ऑन देअर बिहेल्फ अगेन्स्ट कमिशन. वन सच अरेंजमेंट इज अ कन्सायमेंट. म्हणजे माल विकत असताना जो प्रोड्युसर्स आहे तो प्रोड्युसर्स वेगळ्या ठिकाणी विकत असताना एजंट किंवा एजन्सीची नेमणूक करतो, आणि हे प्रोड्युसर्स किंवा स्वतः होलसेलर्स हा वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा असे एजंट नेमून कमिशन बेसनुसार हा माल विकला जातो. म्हणजे ह्या अरेंजमेंटलाच थोडक्यात कन्सायमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांतीनंतर जो उत्पादन वाढलेलं आहे किंवा वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढलेलं आहे, तसेच मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे जग ही एक बाजारपेठ अशी संकल्पना वापरून हे एका ठिकाणी उत्पादित होणारा माल हा ज्या ठिकाणी माल किंवा प्रोड्युसर्स नाहीत अशा ठिकाणी माल कस्टमर्सला देण्याचं काम हे अशा वेगळ्या माध्यमातून होत असतं. त्यातलाच एक पार्ट कन्सायमेंट हा आहे. आणि कन्सायमेंटमध्ये दोन व्यक्ती असतात. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे बघा. कन्सायनर म्हणजे एक्स हा पर्सन आहे, तो कन्सायनर आहे, म्हणजे तो माल पाठवणारा व्यक्ती आहे. कन्सायनर म्हणजे हू सेंड द गुड्स टू कन्सायनी. आता जो माल पाठवतो जो व्यक्ती आहे, म्हणजे ह्या ठिकाणी ABCDEMH अशा वेगवेगळ्या व्यक्ती दिसतात. आता ह्या व्यक्ती म्हणजे थोडक्यात ह्या कन्सायनी आहेत, म्हणजे थोडक्यात त्या एजंट आहेत. आणि एक्स हा कन्सायनर आहे, म्हणजे त्याला प्रिन्सिपल ऑफ कन्सायनर असं म्हटलं जातं, आणि कन्सायनी इज ॲन एजंट. अशा दोन व्यक्ती एकत्रित येऊन त्यांचा जो ठराव असेल किंवा जो त्यांचं वचननामा असेल तो वचननामा करतात आणि त्यानुसार माल पाठवतात. मालामध्ये किती नग पाठवले किंवा ह्याची जी माहिती आहे किंवा अकाउंटिंगचा भाग आहे तो सुद्धा त्या ठिकाणी दोघांच्या सहमतीनं पास केला जातो. आणि त्याप्रमाणे कन्सायनर आणि कन्सायनी या ठिकाणी येऊन कन्सायमेंट ही प्रोसेस किंवा कन्सायमेंट ही संकल्पनेद्वारे मार्केटमध्ये किंवा कस्टमर्सला माल विकण्याचं काम या ठिकाणी
करतात. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स, कन्सायनमेंटचं महत्त्व काय आहे, म्हणजे अलीकडंच मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ प्रोड्युसर्स, म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन प्रोड्युसर्स करत असेल आणि मोठ्या प्रमाणात त्याची विक्री जर करायची असेल आणि त्याच्यातून चांगला नफा मिळवायचा असेल आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन युनिट आहे, म्हणजे प्रत्येक युनिटला येणारा खर्च जर कमी करायचा असेल तर या ठिकाणी कन्सायनमेंटसारखी संकल्पना अतिशय महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आऊट ह्या ठिकाणी केलेला आहे, इट इज ए मोर प्रॉफिटेबल. कन्सायनमेंट हे मॅन्युफॅक्चररला मोठ्या प्रमाणात प्रॉफिटेबल आहे किंवा चांगल्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस किंवा डिफरंट प्लेसला किंवा वेगवेगळ्या देशांतर्गत माल किंवा देशाबाहेर माल विकण्याचं काम, वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचं काम एजंटद्वारे किंवा जो एजंट, ज्या एजंटला त्या लोकल मार्केटचं ज्ञान आहे किंवा फॅसिलिटी ज्या उपलब्ध करून देऊ शकतो असा व्यक्ती लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी, माल विकण्यासाठी कन्सायनमेंट ही संकल्पना महत्त्वाची आहे अशी दिसून येते. तिसरा पॉईंट आऊट केलेला आहे, इफ द प्रॉस्पेक्टिव्ह बायर इज नॉट इझी अप्रोच बाय ए प्रोड्युसर्स बिकॉज ऑफ लॉंग डिस्टन्स बिटवीन देम, द एजंट प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल टू कॉन्टॅक्ट देम रेग्युलर बेसिस अँड इन्शुअर प्रॉम्प्ट डिलिव्हरी ऑफ गुड्स देम आउट हिज स्टॉक कन्सायनड गुड्स बाय कन्सायनर. म्हणजे जो खरेदीदार आहे त्या खरेदीदारापर्यंत प्रोड्युसरला पोचायचं असेल तर ह्या ठिकाणी मोठा डिस्टन्स दिसतो आणि ज्या कस्टमर्सला जो माल आवश्यक आहे किंवा त्याच्या आवडीनिवडी काय आहेत किंवा त्याला घरापर्यंत किंवा त्याच्यापर्यंत माल डिलिव्हरी करण्यासाठी प्रॉम्प्टली डिलिव्हरी करणारा व्यक्ती म्हणजेच थोडक्यात तो कन्सायनी असतो किंवा एजंट असतो. तो एजंट ह्या ठिकाणी कन्सायनमेंटच्या माध्यमातून कस्टमर्सला माल पोचवण्याचं काम करत असतो आणि कन्सायनर हा त्या जो माल पाठवला जातो त्या मालाचा मालक म्हणून कन्सायनर हा प्रोड्युसर्स असतो किंवा त्या मालाचा मालक म्हणून या ठिकाणी काम करत असतो. मात्र कन्सायनी हा त्या मालाचा मालक असत नाही, तर तो माल विकण्यासाठी एजंट असतो. त्यामुळं मालकी हक्क मात्र कन्सायनरचाच असतो. त्यामुळं कन्सायनी ह्याच्यामध्ये रिस्क जी आहे ती रिस्कसुद्धा कन्सायनरची आहे किंवा कन्सायनरला जास्त रिस्क या ठिकाणी सहन करावी लागते कारण मालक तो असल्यामुळं. आता ह्या ठिकाणी नेम ऑफ पार्टी म्हणजे कन्सायनमेंट ही संकल्पना वापरत असताना या ठिकाणी दोन व्यक्ती असतात, एक कन्सायनर आणि दुसरा कन्सायनी. आता कन्सायनर म्हणजे कोण? ही इज ऑल्सो नोन ॲज प्रिन्सिपल. ही इज ए प्रोड्युसर्स ऑर फर्म हू सेंड गुड्स टू ॲन एजंट फॉर सेल. ही एन्जॉय द राईट्स ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स अंटील दे आर सोल्ड बाय द एजंट. म्हणजे जो व्यक्ती माल पाठवतो किंवा एजंटला माल पाठवून तो माल विकण्यासाठी जो एजंट नेमतो त्या व्यक्तीलाच थोडक्यात कन्सायनर असं म्हटलं जातं. आणि कन्सायनी म्हणजे ही इज ऑल्सो नोन ॲज एजंट, म्हणजे थोडक्यात जो माल फर्मकडून आलेला आहे तो माल कस्टमर्सला विकण्याचं काम कमिशन बेसिसनुसार करतो त्या व्यक्तीला कन्सायनी असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी माल विकत असताना 3 प्रकारचे कमिशन कन्सायनर हा कन्सायनीला देतो. त्याच्यामध्ये सिम्पल कमिशन, डेल क्रेडर कमिशन आणि ओव्हर रीडिंग कमिशन अशा 2 प्रकारचे कमिशन या ठिकाणी 3 प्रकारचे कमिशन दिले जातात. आता सिम्पल कमिशन म्हणजे काय? तर सिम्पल कमिशन म्हणजेच थोडक्यात इट इज दॅट कमिशन विच इज पेड टू अँड टोटल सेल्स द गुड्स ऑफ कन्सायनर. इट इज ए कॅल्क्युलेटेड ऑन टोटल सेल्स. आता सेल्स हा 2 प्रकारे होतो, एक कॅश आणि दुसरा क्रेडिट. आता कॅश आणि क्रेडिट असा दोन्ही एकत्रित मिळून होणारा जो सेल्स आहे त्या सेल्सवरती जे कमिशन दिलं जातं त्याला सिम्पल कमिशन असं म्हटलं जातं. समजा 1000 युनिट आहेत, 1000 युनिट विकल्यानंतर ते मग 100 रुपयाला असतील तर 1000 गुणिले 100 त्याची जी किंमत होईल त्या किमतीवरती 5% कमिशन असेल तर त्या ठिकाणी एकूण विक्रीवरती दिलं जाणारं कमिशन म्हणजेच थोडक्यात सिम्पल कमिशन असं म्हटलं जातं. दुसरं आहे डेल कमिशन. आता डेल कमिशन म्हणजे काय? ह्याला डेल क्रेडर कमिशन असं सुद्धा म्हणलं जातं. डेल क्रेडर कमिशन हे उदार विक्रीवरती कन्सायनर हा कन्सायनीला देतो. आता या ठिकाणी तुम्हाला हे माहीत पाहिजे की कमिशन कोण कोणाला देतं. कन्सायनर कन्सायनीला कमिशन देतो माल विकल्याच्या बदल्यामध्ये. आता त्या ठिकाणी उदार विक्री केल्यानंतर जे पैसे डेटर्सकडून येणं याची गॅरंटी काही वेळेस असते किंवा नसते, तर अशा वेळी त्याला रिस्क कमी व्हावी किंवा कन्सायनीला जास्त रिस्क होऊ नये त्याच्यासाठी हे डेल क्रेडर कमिशन
दिलं जातं. इट इज दॅट कमिशन विच इज गिवन टू कन्सायनी फॉर गॅरंटी क्रेडिट सेल्स फुल कलेक्शन फ्रॉम डेटर्स, म्हणजे डेटर्सकडून जे कलेक्शन आहे ते करण्यासाठीच हे कमिशन दिले जातं. इट इज कॅल्क्युलेटेड ऑन टोटल सेल्स अनलेस अदरवाईज स्टेटेड इन द क्वेश्चन. दिस कमिशन गिवन फॉर टेकिंग गॅरंटी ऑफ क्रेडिट सेल्स, म्हणजे हे कमिशनसुद्धा उदार विक्रीवरतीच फक्त दिलं जातं. काही प्रश्न निर्माण झाला किंवा काही अपवादात्मक काही समस्या निर्माण झाली तर अशा वेळी कन्सायनरकडून डेल क्रेडर कमिशन दिलं जातं. आता पुढचं तिसरं कमिशन आहे ओव्हर रीडिंग कमिशन. ओव्हर रीडिंग कमिशन म्हणजे इट इज दॅट कमिशन विच इज गिवन फॉर सेलिंग द गुड्स ॲट ए प्राईस हायर दॅन नॉर्मल सेलिंग प्राईस इज नोन ॲज सरप्लस प्राईस. इट इज कॅल्क्युलेटेड ऑन सरप्लस प्राईस ॲट गिवन रेट. म्हणजे ओव्हर रीडिंग कमिशन म्हणजे जी विक्री किंमत, मूळ विक्री किंमत आहे म्हणजे नॉर्मल सेलिंग प्राईस, तर त्या नॉर्मल सेलिंग प्राईसपेक्षा जर जादा दरानं जर माल विकला, समजा 10 रुपयाला एक युनिट आहे आणि तो जर कन्सायनीनं 12 रुपयाला विकला तर 2 रुपये जी प्राईस एक्सेस झालेली आहे, जास्त झालेली आहे, त्या 2 रुपयेवरती मग त्याला जे कमिशन दिलं जातं जादा किमतीसाठी त्याला ओव्हर रीडिंग कमिशन असं या ठिकाणी म्हटलं जातं. असे 3 सिंपल कमिशन आहेत. हे कमिशन कन्सायनर हा कन्सायनीला देत असतो. त्याच्यानंतर कन्सायमेंट एक्सपेन्सेस हा सुद्धा कन्सायमेंटमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे की कन्सायमेंट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस दॅट आर टू बी इन्कर्ड बाय कन्सायनर ऑर कन्सायनी फॉर द गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट. आता कन्सायमेंट करत असताना म्हणजे माल पाठवत असताना माल कन्सायनर हा कन्सायनीला पाठवत असताना त्या ठिकाणी कन्सायनरला माल पोहोचूपर्यंत जो खर्च असतो तो खर्च कन्सायनरचा असतो. तिथून पुढं माल कस्टमर्सला विकेपर्यंत जो खर्च असतो तो कन्सायनीचा खर्च असतो. त्या दोन्ही खर्चाचं या ठिकाणी व्हॅल्युएशन किंवा विचार करणं गरजेचं आहे. आता त्या 2 खर्च असतात, प्रकार 2 आहेत, नॉन रिकरिंग किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात आणि रिकरिंग म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता हे खर्च तुम्हाला माहीत असतील, नॉन रिकरिंग आणि रिकरिंग. नॉन रिकरिंग म्हणजे जे खर्च वारंवार करावे लागत नाहीत त्याला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. आणि रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणजे जे खर्च वारंवार सातत्यानं करावे लागतात त्याला रिकरिंग एक्सपेन्सेस असं म्हणतात. आता हे 2 प्रकारचे खर्च कुठले आहेत? नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणजे आर दोज एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड फॉर रिसिविंग द गुड्स म्हणजे माल रिसीव होईपर्यंत दे आर पेड ओनली वन्स फॅन गुड्स आर रिसिवड लाईक कॅरेज, फ्राईट, अपलोडिंग, अनलोडिंग अँड लोडिंग चार्जेस. म्हणजे माल पाठवत असताना किंवा माल कन्सायनीला मिळेपर्यंत जो खर्च एकदाच करावा लागतो, म्हणजे माल एकदा डिलिव्हरी करत असताना त्याचं भाडं असेल किंवा त्याचं लोडिंग चार्जेस असतील, अपलोडिंग चार्जेस असतील तर ते चार्जेस हे एकदाच कन्सायनरला करावे लागतात, असे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. आणि रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणजे आर दोज एक्सपेन्सेस विच आर पेड बाय कन्सायनीला खर्च हे करावे लागतात. कस्टमर्सला माल विकेपर्यंत काही गोडाऊनमध्ये माल साठवून ठेवावा लागतो, काही वेळेस शॉप रेंट द्यावं लागतं, काही वेळेस ॲडव्हर्टाइजमेंट, इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा द्यावा लागतो. असे जे खर्च आहेत ते कन्सायनीला करावे लागतात. रिकरिंग एक्सपेन्सेस हे कन्सायनीचे खर्च असतात आणि नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस हे शक्यतो कन्सायनरचे खर्च असतात. कन्सायनर म्हणजे जो माल पाठवणारा व्यक्ती आहे त्याला कन्सायनर असं म्हटलं जातं. जो माल ज्याला माल पाठवायचा आहे म्हणजे कन्सायनर ज्या व्यक्तीला माल पाठवतो आणि जो व्यक्ती कस्टमर्सला माल कमिशन बेसिसनुसार विकतो त्याला कन्सायनी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये खर्चाचा जो भाग आहे नॉन रिकरिंग आणि रिकरिंग एक्सपेन्सेस हा या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे की कन्सायमेंट आणि सेल्स. आता सेल्स म्हणजे विक्री आणि कन्सायमेंटमध्ये काय फरक आहे तो फरक ह्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला दिलेला आहे. तर याच्यामध्ये नेम ऑफ पार्टीज पहिला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये कन्सायमेंटमध्ये 2 व्यक्ती असतात. एक कन्सायनर जो माल पाठवणारा विक्रीसाठी असतो त्याला कन्सायनर म्हणतात. जो माल कस्टमर्सला विकतो कन्सायनरकडून माल घेतो त्याला कन्सायनी असं म्हणतात. सेल्समध्ये 2 व्यक्ती असतात, सेलर आणि बायर, म्हणजे जो विक्रेता असतो तो आणि बायर म्हणजे जो खरेदीदार असतो तो. त्याच्यानंतर दुसरा आहे रिलेशनशिप. आता कन्सायमेंटमध्ये प्रिन्सिपल आणि एजंट, म्हणजे कन्सायनर हा प्रिन्सिपल असतो, कन्सायनी हा एजंट असतो. त्याच्यानंतर सेल्समध्ये डेटर्स आणि क्रेडिटर्स, म्हणजे डेटर्स हा बायर असतो, क्रेडिटर्स हा सेलर असतो. उधारीवरती माल जर विकला तर डेटर्स आणि क्रेडिटर्स या ठिकाणी क्रिएट
होतात. त्याच्यानंतर त्याचं रिलेशन तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर रिटर्न ऑफ गुड्स. आता कन्सायनी हॅज द राईट द गुड्स इन केस ही इज नॉट द पोझिशन ऑफ सेल देम. जर समजा कन्सायमेंटमध्ये कन्सायनीनं माल नाही विकला तर तो माल कन्सायनरला परत पाठवला जातो. त्याची कन्सायनर काही वेळेस कन्सायनीला जर माल कंडिशनमध्ये नसेल किंवा पोझिशनमध्ये नसेल तर असा मालसुद्धा तो परत पाठवला जातो. तसं सेल्समध्ये इन केस ऑफ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही किंवा रिटर्न केला जात नाही अशा सूचना आपण किराणा दुकानात सुद्धा बघतो. तर म्हणजे थोडक्यात विकलेला माल हा परत घेतला जात नाही. त्याच्यानंतर चौथा फरक आहे आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस. आता खर्च जो आहे कन्सायमेंटमध्ये आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस आर बोर्न बाय द कन्सायनर. म्हणजे जी डिलिव्हरी आहे त्या मालाची पोचवणूक आहे ती पोचवणूक कन्सायनीला पोहोचेपर्यंत जो खर्च असतो तो कन्सायनरला सहन करावा लागतो किंवा कन्सायनर तो पेड करतो आणि त्याच्यानंतर दोज पेड बाय कन्सायनी. बाकीचा जो खर्च असेल तो मात्र कन्सायनीला या ठिकाणी करावा लागतो. सेल्समध्ये मात्र जोपर्यंत विक्री करत नाही तोपर्यंत तो सेलरचाच एक्सपेन्सेस असतो. पण ज्या वेळेस विक्री केली जाते त्यावेळेस आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस आर बोर्न बाय द बायर. म्हणजे जो खरेदीदार आहे त्या खरेदीदाराला तो एक्सपेन्सेस सहन करावा लागतो. त्याच्यानंतर रिटर्न ऑर रिवॉर्ड्स. म्हणजे कन्सायमेंटमध्ये कन्सायमेंट द होल प्रॉफिट बिलॉंग टू द कन्सायनर. म्हणजे त्या ठिकाणी माल विक्रीतून जो झालेला नफा आहे तो नफा पूर्ण कन्सायनरचा असतो. कन्सायनी गेट्स कमिशन ओनली. फक्त कन्सायनीला त्याच्यातलं कमिशन मिळतं. त्याच्यानंतर सेल्समध्ये इन केस ऑफ सेल्स द होल प्रॉफिट बिलॉंग टू द सेलर इट इज नॉट शेअर्ड बाय बायर. म्हणजे जो विक्री करत असताना विक्री किंमत सेलरला मिळते त्या सेलरमध्ये जो नफा मिळतो सेल केल्याबद्दल त्याचा नफा हा सेलरचा असतो. त्या ठिकाणी विक्रेता खरेदीदार हा प्रॉफिट घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर शेवटचा या ठिकाणी लास्ट डिफरन्स दिलेला आहे ट्रान्सफर ऑफ रिस्क. या ठिकाणी कन्सायमेंटमध्ये रिस्क इज नॉट ट्रान्सफर्ड एनी लॉस ऑर डॅमेजेस टू द गुड्स विल बी बॉर्न बाय कन्सायनर. म्हणजे या ठिकाणी जी रिस्क आहे ती कन्सायनरची आहे. माल ट्रान्सफर केला काही तोटा झाला पाठवत असताना डॅमेज झालं तर कन्सायनरला सहन करावं लागतं. मात्र इन केस ऑफ सेल रिस्क एकदा विकल्यानंतर ट्रान्सफर केल्यानंतर तिथून पुढची जी रिस्क आहे लॉस असे आहे तो मात्र बायरला या ठिकाणी बॉर्न सहन करावा लागतो. अशा प्रकारे कन्सायमेंट आणि सेल्स ह्यामधला दोघांच्यामधला डिफरन्स या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो कन्सायमेंट लॉस. कन्सायमेंट लॉस हे दोन प्रकारचे लॉस असतात. एक नॉर्मल लॉस आणि दुसरा अबनॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस हे नॅचरल असतात त्या ठिकाणी ते काही करू शकत नाही. पण काही वेळेस काय होतं की पाऊस जास्त पडणे किंवा पूर येणे किंवा काही वेळेस प्रवासात असताना काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर अशा वेळी जो होणारा तोटा आहे त्याला नॉर्मल लॉस असं या ठिकाणी म्हणतात. इट इज दॅट लॉस विच अराइज ड्यू टू नेचर ऑफ गुड्स ऑर टाईप ऑफ गुड्स. दिस लॉस कॅन नॉट बी फुल्ली चेक ऑर नॉट फुल्ली कंट्रोल. म्हणजे हा लॉस जो आहे तो थांबवू शकत नाही किंवा त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही. खाली उदाहरण दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल लॉस ऑफ कोल ड्यू टू लोडिंग अँड अपलोडिंग. म्हणजे कोळसा खाणीतून भरत असताना त्याच्यामध्ये जी गळती होते किंवा त्याच्यामुळे ऊन वारा पाऊस ह्याच्यामुळे जे त्याच्यामध्ये वजनामध्ये घट होते ती घट आपण थांबवू शकत नाही. या ठिकाणी पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की कोळसा खाणीतून भरला जात आहे तर त्या ठिकाणी जो होणारा लॉस आहे त्या ट्रान्सपोर्टिंगमध्ये सुद्धा काही लॉस होईल तो सुद्धा या ठिकाणी नॉर्मल लॉस म्हणून धरला जाईल. त्याच्यानंतर पुढचा आहे अबनॉर्मल लॉस. आता अबनॉर्मल लॉसचे परत दोन प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. अबनॉर्मल लॉस म्हणजे हे मानवनिर्मित तोटे असतात. इट्स दॅट लॉस विच आराइज ड्यू टू नेग्लिजन्स ऑर केअरलेसनेस. म्हणजे थोडक्यात काय एखादा माल पाठवत असताना निष्काळजीपणे किंवा केअरलेसपणे जर माल पाठवला आणि त्यात जो तोटा झाला लॉस झाला तर तो कंट्रोल करता येतो किंवा चेक करता येतो. दिस लॉस कॅन डिवायडेड इंटू टू पार्ट्स. त्या लॉसचे सुद्धा या ठिकाणी दोन प्रकार आहेत. एक मध्ये सांगितलं बघा लॉस इन ट्रान्झिट. म्हणजे प्रवासात असताना जो तोटा होईल. इट इज दॅट टाईप्स ऑफ ॲबनॉर्मल लॉस विच अराइज वेन गुड्स आर ऑन द वे फ्रॉम कन्सायनर टू कन्सायनी. म्हणजे कन्सायनर हा कन्सायनीला माल पाठवत असताना प्रवासामध्ये काही
डॅमेज झालं, पुढं एक्झाम्पल दिलेलं आहे, गुड्स मे बी डॅमेजेस इन ट्रान्झिट ड्यू टू ॲक्सिडेंट. काही वेळेस ॲक्सिडेंट झाला की काय होतं, त्या जी ट्रक्स असेल किंवा जे काही वाहन नेणारं वाहन असेल त्या वाहनाला ॲक्सिडेंट झाल्यामुळं जे काही मालावरती ढासळणे किंवा मालाचं वजन कमी होणे किंवा माल नाशवंत होणे असे जे डॅमेजेस होतात ते लॉस इन ट्रान्झिट म्हणून या ठिकाणी धरले जातात. आणि ॲबनॉर्मल लॉसमधला दुसरा प्रकार आहे लॉस ॲट कन्सायनी प्लेस. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी पिक्चर दिलेला आहे बघा, गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये माल ठेवलेला आहे पण त्या मालाला आग लागलेली आहे, तर अशा वेळी हे कन्सायनीचा तोटा आहे. म्हणजे कन्सायनीनं माल गोडाऊनमध्ये ठेवला असताना जी आग लागल्यामुळं तोटा झालेला आहे तो गुड्स मे बी डिस्ट्रॉईड बाय फायर म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरून तो ॲबनॉर्मल लॉस म्हणून धरला जातो. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे, आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट कन्सायनमेंटमध्ये बघत असताना या ठिकाणी 2 बुक्स तयार करावे लागतील, बुक्स ऑफ कन्सायनर आणि बुक्स ऑफ कन्सायनी. बुक्स ऑफ कन्सायनरमध्ये 3 अकाउंट तयार करावे लागतील, कन्सायनमेंट अकाउंट, कन्सायनी अकाउंट आणि गुड्स सेंट ऑन कन्सायनमेंट अकाउंट. आणि बुक्स ऑफ कन्सायनीमध्ये मात्र 2 अकाउंट तयार करावे लागतील, एक कन्सायनरचा अकाउंट आणि कमिशन अकाउंट. आता स्वतःच्या पुस्तकामध्ये स्वतः कधी अकाउंट तयार केले जात नाहीत, म्हणजे कन्सायनरच्या पुस्तकामध्ये कन्सायनरचा अकाउंट चेक तयार होणार नाही आणि कन्सायनरच्या अकाउंटमध्ये कन्सायनीचं अकाउंट होणार नाही. ह्याप्रमाणे अकाउंटच्या नियमानुसार आपल्याला कन्सायनरच्या आणि कन्सायनीच्या एकमेकाच्या पुस्तकामध्ये एकमेकाची अकाउंट तयार केली जातील आणि दुसरी ट्रान्झॅक्शनची अकाउंट कन्सायनरच्या बुक्समध्ये कन्सायनी अकाउंट, त्याच्यानंतर कन्सायनमेंट अकाउंट आणि गुड्स सेंट ऑन कन्सायनमेंट अशी अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करावी लागतील. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ अकाउंटिंग, ह्या ठिकाणी 2 डिफरंट मेथड ऑफ प्रिपेरिंग अकाउंट. अकाउंटिंग करत असताना किंवा अकाउंटिंग माल पाठवण्याचं कॅल्क्युलेशन करत असताना 2 प्रकारे म्हणजे 2 बेसनुसार कॉस्ट प्राईस मेथड आणि इनवाईस प्राईस मेथड, या 2 मेथडनुसार स्टॉक कॅल्क्युलेशन असेल किंवा गुड्स सेंट असेल तर तो कॅल्क्युलेट केला जाईल. कॉस्ट प्राईस म्हणजे मालाची मूळ किंमत, इनवाईस प्राईस म्हणजे थोडक्यात त्यामध्ये प्रॉफिट प्लस असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही लोडिंग असेल किंवा एक्स्ट्रा चार्जेस असतील ते एक्स्ट्रा चार्जेस प्लस करून जी येणारी किंमत आहे त्याला इनवाईस प्राईस असं म्हटलं जातं. या ठिकाणी इनवाईस प्राईस आणि कॉस्ट प्राईस या ठिकाणी दिलेली आहे बघा. व्हेन कन्सायनर सेंड माल, जो कन्सायनर आहे कन्सायनीला माल ज्यावेळी पाठवणारा आहे त्यावेळेस तो एक ॲट कॉस्टनं पाठवेल किंवा इनवाईस प्राईसनं पाठवेल. कॉस्ट प्राईसनं जर पाठवला तर फक्त मूळ किंमत येईल आणि इनवाईस प्राईसनं पाठवला तर कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट येईल. म्हणजे कन्सायनमेंट ॲट इनवाईस प्राईस खाली फॉर्म्युला दिलेला आहे, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू इनवाईस प्राईस. कॉस्ट प्राईस 100 दिले आहे, प्रॉफिट 50 दिलेलं आहे, म्हणजे टोटल इनवाईस प्राईस 150 या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. आता व्हॅल्युएशन, स्टॉकचं व्हॅल्युएशन करत असताना ऑलवेज पॉसिबल टोटल स्टॉक ऑफ कन्सायनड गुड्स इज सोल्ड आउट ऑफ द कन्सायनी. म्हणजे कन्सायनरनं कन्सायनीला माल पाठवला त्यातला विकलेला माल सोडून जो राहिलेला शिल्लक माल आहे त्याला व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक म्हणून त्याचं व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. म्हणजे जो स्टॉक कॅन रिमेन अनसोल्ड विथ द कन्सायनी, कन्सायनीकडून जो न विकलेला स्टॉक असेल तो स्टॉक रिमेन अनसोल्ड असेल कन्सायनीकडे, तो थोडक्यात कन्सायनमेंटचा स्टॉक असेल. म्हणजे कन्सायनीकडे असणारा शिल्लक माल म्हणजेच आर नोन ॲज कन्सायनमेंट स्टॉक. धिस व्हॅल्युएशन इज अ रिक्वायर्ड रेकॉर्ड सच कन्सायनमेंट स्टॉक इन बॅलन्स शीट ऑफ द कन्सायनर. तर कन्सायनरच्या बॅलन्स शीटला हा कन्सायनमेंटचा स्टॉक आपल्याला त्या ठिकाणी दाखवावा लागेल. द स्टॉक दॅट इज लेफ्ट विथ द कन्सायनी इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस, मार्केट प्राईस, विच एवर इज लेस. हे प्रिन्सिपल आपण अकाउंटिंग कन्सेप्ट किंवा व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार कॉस्ट प्राईस किंवा मार्केट प्राईस ह्या दोन्हीपैकी जी कमी किंमत असेल त्या किमतीप्रमाणे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक मेंटेन केला जाईल. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ स्टॉक मेंटेन करत असताना कॉस्ट ऑफ गुड्स अनसोल्ड प्लस प्रपोर्शन नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस इन्कर्ड बोथ कन्सायनर आणि कन्सायनीचे खर्च धरून येणारा टोटल स्टॉक असेल तर कॉस्ट प्राईस ऑफ कन्सायनमेंट स्टॉक. म्हणजे कन्सायनमेंटचा स्टॉक व्हॅल्युएशन करत असताना ही एक ॲडजस्टमेंट अतिशय महत्त्वाची आहे. ती ॲडजस्टमेंट करत असताना जो न विकलेला गुड्स आहे त्या गुड्समध्ये कन्सायनर आणि कन्सायनीचे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी आपल्याला धरावे लागतील आणि त्याप्रमाणे त्याचा स्टॉक
व्हॅल्युएशन केला जाईल. अशा प्रकारे हे कन्सायनमेंटची थोडक्यात अकाउंटिंग विथ थेरॉटिकल ओळख या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे कन्सायनमेंट अकाउंट तयार करत असताना कन्सायनर आणि कन्सायनी अशा दोन व्यक्ती असतात. त्या कमिशन बेसिसनुसार माल विक्रीचा ठराव करतात, त्याप्रमाणे माल विकतात आणि त्याचं अकाउंटिंगचं काम हे आपल्या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कशा प्रकारे केलं जातं ह्याचा एक थोडक्यात आपण आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. याच्या पुढच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्टिव्ह संकल्पनात्मक भाग आणि परत अकाउंटिंगचा भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, थँक्यू.